नमस्कार, मी राहुल. आजच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुमच्यासाठी काही मी 4 शब्द लिहिलेले आहेत, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. काय आहेत आपण पाहूयात. 4 शब्दांचं एक वाक्य आहे खास तुमच्यासाठी. आय एम द बेस्ट. म्हणा बघू एक वेळ सर्वांनी, आय एम द बेस्ट. मनातल्या मनात नाही, असं एक मोठ्यानं म्हणा, आय एम द बेस्ट. एक छोटीशी ओळ सांगतो. हातात घेऊन 10 हिरे, पहा जरा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर, लक्ष जाता स्वतःकडे. कोहिनूर सारखा अनमोल हिरा आपल्या स्वतःमध्ये दडलेला असतो. फक्त कोहिनूर आपल्यात आहे हा विचार असणे फार महत्वाचं आहे. विचार प्रॉपर असतील आणि आपल्या विचारांवर विश्वास असेल आणि त्यात सातत्य असेल तर यश आपल्या जवळपास नक्की येतं. फार सुंदर कथा आहे. एका गावामध्ये एक साधू राहत असतो. तो साधू नाचला की पाऊस पडायचा. त्या गावामध्ये 3 तरुण येतात. ते म्हणतात, असं कसं होईल? साधू नाचल्यावर पाऊस कसा पडेल? त्यातले तरुण म्हणतात, आम्ही नाचून बघतो आणि बघूयात पाऊस पडतो का नाही ते. एक तरुण येतो, नाचतो, पण पाऊस का नाही पडत. दुसरा तरुण येतो, नाचतो, तरी पाऊस नाही पडत. तिसरा तरुण येतो, नाचतो, तरी सुद्धा पाऊस नाही पडत. तो साधू परत नाचायला सुरू करतो आणि नाचत राहतो. परत पाऊस पडतो. मग ते तरुण म्हणतात, आम्ही नाचल्यावर पाऊस पडत नाही, मात्र तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतो, असं कसं होईल? तो साधू म्हणतो, यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. पाऊस पडणार हा विचार माझ्या मनामध्ये ठाम आहे. दुसरी गोष्ट, पाऊस पडणार त्या विचारावर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तिसरी, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत असतो. म्हणजे मित्रांनो, मला जे काही म्हणायचं आहे किंवा जो काही उद्देश आहे माझ्या बोलण्याचा, तो म्हणजे आपले विचार बदलले की आपलं व्यक्तिमत्व खुलेल. तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तो स्वतःवरचा विश्वास म्हणजे आय एम द बेस्ट असं म्हणणं आहे. कारण बघा ना, आजपर्यंतच्या जीवन प्रवासात कधीतरी स्वतःला आय एम द बेस्ट, मी खूप चांगला आहे, असं म्हटलो का आपण? फार कमी लोक असतात जे म्हणतात की मी खूप चांगला आहे, आय एम द बेस्ट. स्वतःला जनरली कोण चांगलं म्हणत नाही, दुसऱ्यांना चांगलं म्हणतात. का? तुम्ही चांगले नाही? 100% आहात. या पृथ्वी तलावर तुमच्यासारखा दिसणारा सेम टू सेम एक्झॅक्ट दुसरा कोणीही नाही. मी या जगात स्पेशल असेल, माझं वेगळं अस्तित्व असेल तर मी चांगला आहे. फक्त मित्रांनो, स्वतःला चांगलं म्हणणं हे शिकणं गरजेचं आहे. याची सुरुवात चांगल्या विचारांमधून होते. आपल्या विचारातील बदलांना आणि व्यक्तिमत्वातील बदलाला एक शास्त्रीय आधार आहे. तो काय आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मनामध्ये एखादा विचार प्रबळ झाला की तशी सूचना आपल्या मेंदूला जाते. मेंदू तशी सूचना एका ठराविक पेशीला देतो. मग ती सूचना पुन्हा शरीरात जाते आणि शरीरात गेल्यानंतर
शरीराला दिलेली सूचना परत अवयवांना दिली जाते. म्हणजे ती सूचना ज्यावेळी पुन्हा प्रबळ होते त्यातून मग कृती होते आणि कृतीमध्ये सातत्य राहिलं की 90 दिवसामध्ये आपलं एक रक्तवर्तुळ तयार होतं. मग आपलं व्यक्तिमत्व खुलायला सुरू होतं. असं म्हणतात, एक सर्वे आहे की दिवसभरात मनुष्याला 60,000 ते 65,000 विचार येतात. त्यातले 30,000 विचार प्रोडक्टिव्ह असतात आणि जवळपास 35,000 विचार जे असतात ते नॉन प्रोडक्टिव्ह असतात. त्यांचा आणि आपला काहीही संबंध नसतो. त्या 30,000 विचारांमध्ये फक्त 9,000 विचार पॉझिटिव्ह असतात. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये मी तुम्हाला 9,000 विचारांपासून 30,000 विचारांपर्यंत कसा प्रवास करायचा याच्याबद्दल थोडीशी माहिती मी शेअर करेन. कुठेतरी मी पुस्तकामध्ये वाचलं असेल, कुठेतरी व्हॉट्सअप व्हिडिओज, फेसबुक व्हिडिओमधून मी माहिती पाहिली असेल. मला वाटलं की तुमच्याशी छान 4 गोष्टी शेअर करत या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेतरी छानसं ऐकायला बघायला मिळालं आपल्याला, तर मन प्रसन्न होतं. तर हा माझा एक आजचा छोटासा प्रयत्न आहे. स्वतःवरचा जो विश्वास असतो त्याला पण एक शास्त्रीय आधार आहे. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात कंडिशनिंग, किंवा आपण स्पष्ट मराठीत त्याला म्हणूया सवय सहजता. एक रशियन सायंटिस्ट होता पावलोव. त्याने एक छोटासा प्रयोग केला होता. त्याच्याकडे कुत्रं होतं. तो काय करायचा, एका ठराविक वेळी घंटा वाजवायचा आणि कुत्र्याला ब्रेड खायला द्यायचा. असं तो कित्येक दिवस करायचा. आणि एक दिवस त्यानं काय केलं, ठरलेल्या वेळी घंटा वाजवली पण कुत्र्याला ब्रेड नाही खायला दिला. त्यावेळी त्यानं असं ऑब्झर्व केलं की त्या ठराविक वेळी घंटा वाजवल्यानंतर कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली होती. म्हणजे याचा अर्थ त्या कुत्र्याचं कंडिशनिंग झालं होतं. त्याला एक सवय जडली होती. एक ठराविक वेळी घंटा वाजले की मला खायला मिळणार, ह्याची त्याला एक सवय झाली होती. आपल्यामध्ये पण सेम असंच असतं. म्हणजे बघा ना, आपले जे विचार असतात, आपण जे विचार करतो त्याच्या शरीरावर व मनावर 100% परिणाम होतो. जसं मी म्हटलं की एखादी चिंच घ्या, त्याला मीठ लावून खाल्लं तर आपल्या तोंडामधून पाणी येतं. सेम म्हणजे याचा अर्थ चिंच खाण्याचा मी विचार केला तर लगेच माझ्या तोंडामध्ये पाणी आलं. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या विचारांचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. याला निसर्ग नियम म्हणतात, पेराल तेच उगवेल. मी काय फारसा मोठा वक्ता नाहीये, मी एक शिक्षक आहे. तर अभ्यास आणि व्यक्तिमत्व कसं तयार होतं, कसं खुलतं, हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे समजा एखाद्या वेळी एक कॉफी पीत उभा राहिला असेल आणि कोणीतरी एक विद्यार्थी आला आणि त्याचा मला धक्का लागला आणि ती कॉफी पडली आणि तो विद्यार्थी किंवा तुम्ही म्हणा, सर सॉरी बरं का, धक्का लागला, कॉफी सांडली. पण मित्रांनो, एक लॉजिकली विचार करून बघा, धक्का लागला म्हणून कॉफी सांडली का? नाही. तर त्या कपामध्ये कॉफी होती म्हणून ती कॉफी सांडली. जर त्या कपामध्ये दूध असतं, दूध सांडलं असतं. कपामध्ये चहा असतं तर चहा सांडलं असतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे तुमच्यात आहे तेच सांडतं. म्हणजे जो तुम्ही विचार करता त्या विचाराला जर विश्वासाची जोड दिलात तर तुम्ही यशापर्यंत पोहोचायला सुरू होता. म्हणजे शक्यतो करून जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना मला सांगण्याचा असा प्रयत्न राहील, आय एम द बेस्ट चा हा जो प्रयोग आहे तो तुम्ही 21 दिवसापर्यंत करू शकता. त्यासाठी किमान एक वेळ सकाळी दरवाजा बंद करा, आरशासमोर उभं राहून आय एम द बेस्ट म्हणा. म्हणजे आरशामध्ये जे आपलं प्रतिबिंब दिसतं त्या प्रतिबिंबात नजरेत नजर घालून मोठ्याने म्हणा, आय एम द बेस्ट. फक्त 21 दिवस हा प्रयोग करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो 21 दिवसानंतर तुम्हाला फरक पडलेला दिसेल. तुमचे विचार बदलतील आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट होईल. आणि जी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणाची तयार झालेली असते
त्याच्यामुळं तुमचा तुमच्यावर विश्वास वाढायला लागेल. म्हणून तर यश मिळवणे, यश म्हणजे काय याची व्याख्या जर सोपी करून जर हवी असेल तर यशाची एक सोपी व्याख्या आहे, ती म्हणजे उचित ध्येयाच्या दृष्टीने उद्दिष्टपूर्तीकडे चालू असलेली वाटचाल म्हणजे यश. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की एक उद्दिष्ट तुम्ही पूर्ण केलं तर त्याच्यावर थांबणे म्हणजे यश नव्हे, तर एक उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर एका उद्दिष्टाकडून दुसऱ्या उद्दिष्टाकडे जाणारा प्रवास म्हणजे यश. ओके. आपण बऱ्याच वेळा ठरवतो की आज यशस्वी व्हायचं आहे आपल्याला, पण यश मिळत नाही. माझ्यासोबतही कधी कधी असं होतं. मग नेमकं आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्या सातत्य का राहत नाही, याच्याबद्दल 3 कारणं आहेत फार महत्वाची. एक एक करून मी तुम्हाला सांगायचं आहे. याचं सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे मानवी मनाची मानसिकता, किंवा आपण त्याला मानसिकता अशी म्हणूयात. ठीक आहे. चटकन आपल्याला निगेटिव्ह गोष्टी लक्षात राहतात पण पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्याच्याबद्दल एक छोटंसं मी तुम्हाला एक उदाहरण देईन. एक फकीर असतो, त्याच्याकडे एक जादूची चटई असते. म्हणजे तो चटईवर बसला की त्याला कुठं जायचं असेल तो जर म्हटला की चटई त्याला तिकडे घेऊन जाते. म्हणजे समजा तो चटईवर बसला आणि तो म्हटला की मला दिल्लीला जायचं आहे, तो दिल्लीला जाणार. तो म्हटला की मला मुंबईला जायचं, तो मुंबईला जाणार. त्या प्रदेशामध्ये एक राजा असतो. तो राजा म्हणतो याला काय काम आहे, माझी मीटिंग वगैरे असतात. मग तो राजा फकीराला बोलून घेतो आणि तो म्हणतो तुझी चटई मला दे. तो फकीर नाईलाजाने त्याला चटई देतो. पण राजा म्हणतो मला सांग ही चटई कशी वापरायची. मग तो फकीर म्हणतो काही नाही महाराज, चटईवर बसायचं, ज्या गावाला जायचं आहे त्याचं नाव घ्यायचं. हा, पण लक्षात ठेवा उंट हा शब्द मनात आणायचा नाही. तसं विचार करून बघा, जर मी तुम्हाला प्रत्येकाला चटई दिली आणि म्हटलं की उंट हा शब्द मनात आणू नका, तर तुमच्या मनात पहिला शब्द कोणता येईल तर उंटच येईल. म्हणजे जे तुम्हाला नको आहे ते करायला सांगितलं की आपण पहिल्यांदा ती गोष्ट करतो. हीच आपली मानसिकता आहे. मुळात ती गोष्ट आपल्याला बदलावी लागेल. म्हणजे आपल्याला जे हवं आहे त्याच्यावरती आपल्याला एकाग्र व्हावं लागेल. म्हणजे आपल्याला हवं तसं यश मिळवण्याचा जो काही मार्ग आहे तो लवकर सापडेल, तो सुकर होईल. यश न मिळण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्याच विचारांवरती विश्वास नसतो. समजा मी एखादी गोष्ट ठरवली की मला ह्या गोष्ट पूर्ण करायची आहे किंवा यश मिळवायचं आहे, त्याच्या आपल्याच विचारावरती आपला विश्वास नसतो. आपण घाबरतो. आपण एखादं टार्गेट ठरवलं की मला हे अचीव्ह करायचं आहे. जसं तुमच्या एक्झाम्स असतात, जसं एनडीए एक्झाम आहे, एसपीआय एक्झाम आहे. मग तुम्ही कुठलीही एक्झाम देण्याच्या अगोदर विचार करता की मला एक्झाम द्यायची आणि एक्झाम क्रॅक करून मला ऍडमिशन मिळवायचं आहे चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या ठिकाणी. पण आपल्या विचारावरती आपला विश्वास नसतो. त्याच्यामध्ये संदिग्धता असते. आपण घाबरतो, अरे पूर्ण होईल की नाही होईल. याला सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर याला भय सापळा म्हणतात. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये विशेष करून पोपट पकडण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्यामध्ये 2 झाडांच्या मध्ये एक मोठी दोरी बांधली जायची आणि त्या दोरीला पोकळ नळ्या बांधल्या जायच्या, पाईप्स बांधायच्या छोट्या. आणि त्या पोकळ नळ्यांवरती पोपटाला जे आवडायचं ते खाद्य ठेवलं जायचं. आणि ज्यावेळी तो पोपट त्या नळीवरती बसायचा, पोपटाच्या वजनानं ती नळी थोडीशी फिरायची आणि तो पोपट उलटा व्हायचा आणि त्या नळीला पकडून ठेवायचा. का पकडून ठेवायचा? तर त्याला वाटेल की तो पडेल. पण मला एक गोष्ट सांगा, पोपटा नळी सोडून दिली की तो पडेल का? तर नाही. त्याच्यामध्ये उडण्याची क्षमता असते, त्याच्या पंखामध्ये बळ असतं. पण त्याच्यामध्ये उडण्याची क्षमता असते किंवा पंखांचं बळ असतं, याचा त्याला विसर पडतो. त्याला वाटतं की तो पडेल म्हणून तो नळीला पकडून ठेवतो आणि तो त्या ट्रॅपमध्ये सापडतो. त्याला आपण म्हणतो भय सापळा. कारण त्याच्या मनामध्ये एक निगेटिव्ह विचार आला की जर मी नळी सोडली की मी खाली पडेल. आणि निगेटिव्ह विचारामुळे त्याच्यामध्ये खरोखर जे असलेल्या क्षमता, त्या क्षमतांचा त्याला विसर पडला. पण आपल्या बाबतीत तेच होतं. आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते,
पण ज्यावेळी मनामध्ये नकारात्मक विचार येतो, निगेटिव्ह विचार येतो, त्यावेळी आपल्याला आपल्या क्षमतांचा विसर पडतो. हे मला या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला भय सापळा तोडायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही कोणत्या गोष्टीचं भय आहे त्या गोष्टीचा विचार करा आणि त्यानंतर तुमची क्षमता जाणून घ्या. आपोआप तो भय सापळा सुटून जाईल. यश न मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे आपण जेव्हा आपल्या मनाला एखादी सूचना देतो आणि समजा ती सूचना निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हिटी इतकी वाढत जाते की ती आपल्या दैनंदिन आयुष्याची एक भाग बनून जातो, ती सवय बनून जाते. म्हणजे जसं त्या पॉलो या सायंटिस्टच्या बाबतीत ज्या कुत्र्याला जे कंडिशन झालं होतं तसंच आपलं पण कंडिशनिंग ह्या नकारात्मक विचार बाबतीत होतं. मग हे जे नकारात्मक विचार आहेत ते जर आपल्याला सोडायचे असतील तर सेम त्या प्रयोगानुसार आपण पण सोडू शकतो. एक ठराविक वेळ आपण जर बेल वाजवली आणि आपण मनाला सांगून ठेवलं की मला ही नकारात्मक सवय किंवा नकारात्मक विचार मला सोडून द्यायचा आहे तर आपण सोडू शकतो. एक पूर्वीच्या काळी एक गाढवांना बांधायची सुद्धा एक विशिष्ट अशी पद्धत होती ग्रामीण भागामध्ये. तर काय करायचे लोक, असे खुंट्या बांधायच्या आणि खुंट्याला ते गाढवाला बांधून ठेवायचे. पण ते लोक काय करायचे, त्या गाढवाच्या पायाला दोरी बांधून त्या खुंटीला बांधण्याच्या अगोदर त्या दोरीचा स्पर्श ते पायांना करायचे, गाढवाच्या पायांना, आणि नंतर गाढवाच्या पायाला दोरी बांधायचे आणि दोरी बांधून ते खुंटीला बांधायचे. मग असं केल्यावर रात्री गाढव थोडंसं पाय हलवून बघायचं आणि पाय हलवल्यानंतर त्याला दोरी पायाला असलेल्याचा भास व्हायचा, ऍक्च्युअली ती दोरी असायची, आणि ते पाय हलवणं बंद करायचं. बऱ्याच दिवसानंतर ते लोक काय करायचे की नंतर फक्त गाढवाच्या पायाला दोरीचा स्पर्श करायचे पण बांधायचे नाहीत. पण त्या गाढवाला वाटायचं की त्याच्या पायामध्ये दोरी आहे, पाय हलवून चालणार नाही. म्हणजे ह्या बाबतीत त्या गाढवाचं पण कंडिशन झालं होतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पण ज्या गोष्टी नको असतात, नकारात्मक गोष्टी असतात, त्या गोष्टींची आपण आपल्याला सवय लागून जाते. मग जशी नकारात्मक सवय लागते तशी सकारात्मक सवय पण लागू शकते. त्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज सकारात्मक विचार आणावे लागतील, तरच सकारात्मक सवय तुमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून जाते. पण प्रयोगांती शास्त्रीय आधाराच्या नुसार निगेटिव्ह विचारांचा आपल्यावरती परिणाम लगेच होतो. आपल्याला भीती बसते मनात लगेच, आणि याचा परिणाम म्हणून आपण जे टार्गेट ठरवलेलं असतं किंवा आपल्याला जे ध्येय साध्य करायचं असतं त्या ध्येयाच्या आड किंवा टार्गेटच्या आड हे नकारात्मक विचार येतात आणि आपण आपलं ध्येय, उचित ध्येय गाठू शकत नाही. म्हणून आपले जर विचार भव्य असतील, त्याच्यावर जर श्रद्धा असेल तर श्रद्धेचं रूपांतर शक्तीमध्ये होतं आणि हळूहळू ती शक्ती आपलं व्यक्तिमत्व घडवतं. यालाच तर यश म्हणतात. पण मित्रांनो, तुम्हाला तुमचे टार्गेट अचीव्ह करत असताना तुम्हाला त्या टार्गेटची किती गरज आहे यावरती तुम्ही ते टार्गेट पूर्ण करणार का नाही करणार हे अवलंबून असतं. कारण ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी जी क्षमता लागते ती क्षमता तुमच्यामध्ये 100% आहे. पण जर ते टार्गेट पूर्ण करण्याची गरज जर तुम्हाला जास्त वाटत नसेल तर तुमच्यामधल्या क्षमतांची तुम्हाला कधीच जाणीव होणार नाही. मग त्यामुळं एखाद्या गोष्टीची आपल्याला जर प्रॉपर गरज वाटत असेल तर आपल्याला आपल्या क्षमता लक्षात येतात. असं कधीच होत नाही की माझ्यामध्ये क्षमता नसते. प्रत्येकामध्ये 100% क्षमता असते. फक्त एखादं टार्गेट ठरवत असताना, ध्येय ठरवत असताना ते ध्येयाची गरज किती आहे, जर ती गरज फार प्रचंड असेल तर आपल्यामधल्या क्षमतांची आपल्याला जाणीव होते. म्हणजे समजा एक उदाहरणार्थ मी तुम्हाला जर सांगितलं की एखादं मला अंतर कापायचं आहे, त्यासाठी समजा मी पळत गेलो तर 10 मिनिटात ते अंतर कापेन. पण माझ्या जागी जर कोण ऑलिम्पिक मधला पळणारा माणूस असेल किंवा दुसरा कोण ऍक्टिव्ह ऍथलीट वगैरे असेल तर तो कदाचित 5 मिनिटात ते अंतर कापेल. पण समजा
असं झालं की माझ्या मागे 4 पिसाळलेली कुत्री लागली आणि मला काहीतरी अंतर कापायचं आहे आणि माझ्या मागे 4 पिसाळलेली कुत्री लागली. तर काय होईल? पूर्वी मी जे 10 मिनिटांत अंतर कापायचो, आता नक्कीच ते अंतर मी 5 मिनिटात कापेन. म्हणजे याचा अर्थ मला गरज निर्माण झाली की ते मला अंतर कुठल्याही परिस्थितीत कापायचं आहे, नाहीतर माझ्या अस्तित्वाला धोका आहे, कारण माझ्या मागे 4 पिसाळलेली कुत्री लागलेली आहे. तेव्हा मी माझ्या पूर्ण क्षमतांचा वापर करून ते अंतर पळणार आणि 5 मिनिटांत मी ते अंतर कापलं. म्हणजे याचा अर्थ एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीची जर फार गरज वाटत असेल तरच आपल्यामधल्या आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव होते. ठीक, म्हणजे ह्या गोष्टीतून आपण आपल्यामध्ये क्षमता असतात त्याचा दृष्टांत आणि सिद्धांत ह्या दोन्ही पण आपण गोष्टी पाहिल्या. त्यामुळं विचार करताना प्रॉपर करा, कारण माणूस हा एकच प्राणी आहे ज्याला विचार निवडीचं स्वातंत्र्य आहे. जर समजा दिवसभरात आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर रात्री झोपून तुम्ही चुकांची माफी मागा, स्वतःला माफ करा. आणि जे व्हायचं आहे आपल्याला त्याचा झोपताना आपल्या जे आपल्याला व्हायचं आहे त्याच्याबद्दल झोपताना आपल्या अंतर्मनाला सूचना द्या. आरशात बघून आय एम द बेस्ट म्हणा. तेव्हा कुठे परिवर्तनाची सुरुवात होईल. पण मित्रांनो, परिवर्तन होत असताना वेदना होतात, कारण मानवी मन हे बदलांकडे जात नाही. मानवी मनामध्ये बदल करायचा असेल म्हणजे याचा अर्थ परिवर्तन काहीतरी होत असेल तर आपल्याला वेदना ह्या जाणवतात. पण मित्रांनो, आपल्याला वेदना सहन करण्याची पण ताकद आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. त्यावर आपल्याला गोष्टी कळतात की ज्यावेळी आपण एखादं ध्येय गाठायचं आहे त्याचा विचार करतो, त्याच्यावर आपला अढळ विश्वास पाहिजे. त्यातून एक परिवर्तन होतं आणि परिवर्तन होत असताना काही वेदना होतात. ती वेदना सहन करण्याची क्षमता आपल्याला निर्माण करायची आहे. याच्याबद्दल छोटंसं उदाहरण देतो. गरुड पक्षाचं. गरुड पक्ष टोटल आयुष्यमान जे असतं ते 70 वर्षांचं असतं. 40व्या वर्षी गरुड पक्षाच्या आयुष्यात 3 घटना घडतात. एक म्हणजे त्याची चोच बोथट होते, त्याची नख वक्र होतात, पंख शरीराला चिकटतात. याचे 3 परिणाम होतात. ते म्हणजे त्याला अन्न शोधता येत नाही, सावज पकडता येत नाही आणि अन्न खाता येत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यासमोर 3 पर्याय असतात. एक म्हणजे प्राणत्याग करणे, दुसरं म्हणजे गिधाडासारखं दुसऱ्याचं अन्न खाणे, किंवा तिसरा पर्याय म्हणजे आकाशात भरारी मारून पुन्हा एकदा अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरणे. गरुड तिसरा पर्याय निवडतो. यासाठी तो एका उंच पर्वतावर जातो. त्या ठिकाणी सर्वप्रथम बोथट झालेली चोच जी आहे दगडावर आपटून त्याला फोडून काढतो. काही दिवसानंतर त्याला चोच येते. त्यानंतर त्या स्वतःच्या चोचेनं जी वक्र झालेली नख आहे ती नख तो ओरबडून काढतो. त्याचे अक्षरशः पाय रक्तबंबाळ होतात. पुन्हा काही दिवसांनी त्याला नवीन नख येतात. नवीन नखाने तो काही दिवसांनी आपल्या शरीराला चिकटलेले पंख आहेत तो कुरतडून काढतो, पूर्णपणे बोडका होतो. आणि 150 दिवसानंतर पुन्हा त्याला नवीन पंख येतात आणि नवीन पंख, नवीन नख आणि नवीन चोच हे घेऊन तो पुन्हा आकाशात उंच भरारी घेतो आणि अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरतो. यालाच आपण म्हणतो गरुड भरारी. आपल्या स्वतःला जर कोण चांगल्या प्रकारे ओळखत असेल तर ते आपणच आहोत. आपल्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःला कोणीही पूर्णपणे परिपूर्ण ओळखू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतःला परिपूर्ण ओळखता, पूर्णपणे ओळखता, त्यावेळी तुम्हाला 2 गोष्टी तुमच्या समोर येतात. एक म्हणजे तुमच्यातल्या चांगल्या बाजू आणि एक म्हणजे तुमच्यातल्या कमकुवत बाजू. मग ज्यावेळी तुम्ही कमकुवत बाजू डिलीट करता त्यावेळी आपले 9000 पॉझिटिव्ह विचार करून आपण जे प्रोडक्टिव्ह 30,000 विचार आहेत त्याकडे आपला प्रवास सुरू होईल. मग याचा अर्थ आपल्याकडे जे चांगली बाजू आहेत
त्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि दिवसभरात जो आपल्याकडे पॉझिटिव्ह किंवा चांगला विचार येईल किंवा एखादं ध्येय आपल्याला निर्माण करायचं असेल, त्या चांगल्या विचारावरती सुद्धा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि त्या चांगल्या विचारांवरती जो आपण विचार करतो त्याच्यावरचा आपला अढळ विश्वास असणं गरजेचं आहे. तरच कुठंतरी त्या विश्वासाचं रूपांतर, कन्व्हर्जन आपल्या ध्येयामध्ये होत असतं. त्याच्याबद्दल छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो मी. एक मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळी त्याचं वजन 3 ते 3.5 किलो असतं. अशीच एक मुलगी जन्माला आली, तिचं वजन होतं 2 किलो. वयाच्या 4थ्या वर्षी त्या मुलीला पोलिओ झाला, तिचे पाय पांगळे झालेत. डॉक्टरांनी त्या मुलीच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलीला इथून पुढे चालता नाही येणार, आणि त्या मुलीला पायामध्ये लोखंडी बूट देण्यात आले. पण त्या मुलीच्या आईनं त्या मुलीला विश्वास दिला की तू चालू शकशील. आणि ह्या विश्वासाचा परिणाम असा झाला की 4थ्या वर्षी जी मुलगी चालता येत नव्हतं, जिनं कधीही पायाचा जमिनीला स्पर्श नाही केला, तिने 9व्या वर्षी बूट काढून टाकले आणि पहिल्यांदा जमिनीला स्पर्श केला. ती मुलगी 13 वर्षी पळण्याच्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला. एक एक टप्पा गाठत ती पळण्या स्पर्धेमध्ये 1 नंबर तिने मिळवला. वयाच्या 16व्या वर्षी ती एका प्रशिक्षकाला भेटते, ट्रेनरला भेटते, आणि ती म्हणते की सर, मला जागतिक धावपटू व्हायचं आहे. मग ते प्रशिक्षक त्या मुलीला चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देतो, आणि ट्रेनिंग दिल्यानंतर ती मुलगी 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर या धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेते. 100 मीटरमध्ये ती गोल्ड मेडल मिळवते, 200 मीटरमध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवते. 400 मीटर स्पर्धा ज्यावेळी येते त्यावेळी आपल्या सर्वांना माहित असेल की 400 मीटरची धावण्याची स्पर्धा आहे ती हातात बॅटन घेऊन आपण करतो. त्यावेळी ही मुलगी हातात ज्यावेळी बॅटन घेऊन पळत असते, तिच्यासमोर ज्योटा नावाची एक दुसरी मुलगी असते. ती फार वेगाने धावत असते. त्यावेळी ही जी आपली मुलगी आहे तिच्या मनात विचार येतो की कोणत्याही परिस्थितीत मला 400 मीटरमध्ये सुद्धा गोल्ड मिळवायचा आहे. मग ते 400 मीटर गोल्ड मिळवण्याचं जे टार्गेट ती ठेवते, म्हणजे तिला पहिल्यांदा विचार येतो की 400 मीटरचं आपल्याला गोल्ड मिळवायचं आहे. त्यावेळी ते त्यासमोर टार्गेट येतं की मला 400 मीटरचं गोल्ड मिळवायचं आहे. म्हणजे तिला एक गरज निर्माण झाली, आणि गरज निर्माण झाल्यानंतर त्या आपल्या शरीरामधल्या पूर्ण क्षमतांचा वापर करते. आत्मविश्वासाने नव्हे तर यंत्रवत क्षमतांचा वापर करून ती 400 मीटर स्पर्धा सुद्धा जिंकते. आणि त्या मुलगीचा आणि ती मुलगी एक ऐतिहासिक घटना आपल्याला देते. 1960 सालची ही घटना आहे. त्या मुलगीचं नाव आहे विल्मा रुडॉल्फ. ऑलिम्पिकच्या हिस्ट्रीमध्ये 100, 200, 400 मीटरच्या स्पर्धेमध्ये सगळ्या प्रकारात गोल्ड मिळवणारी ती पहिली मुलगी ठरते. म्हणजे विचार करा मित्रांनो, जी मुलगी 4थ्या वर्षी पांगळी होती, जिला चालता येत नव्हतं, 9व्या वर्षी तिनं पहिल्यांदा पायाचा स्पर्श हा जमिनीला केला, ती मुलगी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये जागतिक धावपटू म्हणून एक विक्रम नोंदवते. तर ह्यातनं आपल्याला कळतं की आपण पण एखादं ध्येय ठेवलं की त्या ध्येयाची गरज किती आपल्याला आहे, ह्याच्यावर आपल्याला गोष्टी समजतात. मग बघा, असं आहे का की आपल्याला काहीच जमणार नाही? तर असं काही नाही. ज्या विद्यार्थ्याला 50% मार्क मिळतात त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असं असतं का की नर्सरी पासून त्याला 50% मार्क असतं? तर नाही. तर होतं काय की आपणच आपल्याला मर्यादा घालतो. एक त्याबद्दल उदाहरण जर द्यायचं झालं तर सायंटिफिकली बघितलं तर फुलपाखरूला उडायला यायला नको, कारण ते जे पंख असतात ते एरोडायनॅमिकली, सायंटिफिकली ते पंख काम नाही करत. पण तरी सुद्धा ते फुलपाखरू उडतं, कारण त्या फुलपाखराला हे माहीत नसतं की ती उडू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की आपण आपल्याला कधीही मर्यादा घालायची नसतात. कारण जर आपण आपल्याला जर मर्यादा लादल्यात की मला हे नाही जमणार, तर आपली जी विचारांची, चांगल्या विचारांची शृंखला जी आहे ती कुठेतरी गळून पडते, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी वाढते. त्यामुळे मला जे काय म्हणायचं आहे त्यामुळे तुम्ही बोध घेत असाल. ह्याच्याबद्दल एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देतो. 5000 वर्षापूर्वी आश्रमशाळा असायच्या. म्हणजे
विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी घर सोडून ते आश्रमात जायचे. त्यावेळी असंच एक तुमच्यासारखे विद्यार्थी होता. त्याला गुरुनं काहीतरी शिकवलं की त्याला काहीच कळायचं नाही. मग शेवटी तो तिथले गुरु वैतवून त्याला म्हणतात की बाबा रे, तू इथून निघून जा, म्हणजे पृथ्वीवरचा आपला भार तर कमी होईल. याच्यामुळे तो विद्यार्थी रागायला येतो. जसं आजची जर पिढी पाहिलात की आजची पिढी ही रिस्पॉन्ड करते, म्हणजे रिस्पॉन्ड देण्याच्या ऐवजी रिॲक्शन लगेच देते. तर तो विद्यार्थी पण असा चिडला आणि तो स्वतःला म्हटलं की मला आता जगायचा अधिकार नाहीये, आणि तो आत्महत्या करण्यासाठी विहिरी जवळ जातो. पण त्याच्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, त्या विहिरीजवळ काही बायका असतात जे पाणी भरत असतात. तिथे एक रहाट असते. त्या रहाटीला दोरी बांधून घागरीनं पाणी भरतात आणि ती घागर एका दगडावर ठेवतात आणि नंतर ती डोक्यावर सुंबर ठेवून, ती घागर डोक्यावर ठेवून ती घराकडे घेऊन जात असतात. मग हा जो विद्यार्थी तो थोडा वेळ थांबतो, ते बघतो नेमकं काय करतात ते बायका तिथल्या. ते बायका घराच्या रहाटमधनं ते दोरीनं घागर भरायचे आणि घागर एका दगडावर ठेवायचे. मग असं करताना ते विद्यार्थ्याचं लक्ष त्या दगडाकडे जातं ज्या दगडावरती घागर ठेवली जायची. त्या दगडाला एक विशिष्ट आकार आलेला असतो, म्हणजे घागरेचा जो बुडाचा जो आकार असतो त्याच आकाराचा खड्डा त्या दगडामध्ये पडलेला असतो. मग तो विद्यार्थी असा विचार करतो की घागर ठेवून ठेवून, म्हणजे घागरेचं रिपिटेशन करून करून त्या दगडावरती जर त्या दगडामध्ये बदल होत असेल तर माझ्यामध्ये का व्हायला नको. मग तो विद्यार्थी पुन्हा आश्रमात जातो, गुरूंची माफी मागतो आणि गुरूंची माफी मागून त्यांना म्हणतो की मला शिकवा, तुम्ही मला शिकायची इच्छा आहे. आणि तो विद्यार्थी म्हणजे 5000 वर्षापूर्वी ज्यानं पहिल्यांदा व्याकरण लिहिलं, आणि तो संस्कृत पंडित म्हणजे पाणिनी. मग ज्यावेळी आपण विचार करतो त्याच्यावरचा, त्या चांगल्या विचारावरचा आपला विश्वास वाढला की आपलं एक व्यक्तिमत्व घडायला सुरू होतं. मग या गोष्टी तुम्ही मनावर बिंबवणं गरजेचं आहे. मग शेवटी जाता जाता काही ओळी तुमच्यासाठी मी सांगेन. कुसुमाग्रजांची छोटीशी कविता आहे कणा नावाची, त्यातला शेवटची ओळ आपल्या सर्वांना माहीत असतील. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. तर हे लढ म्हणणं फार गरजेचं आहे. आत्ताच रिसेंटली एक घटना घडली. सुशांत सिंग राजपूत नावाजलेला ऍक्टर होता. दुर्दैवी घटना म्हणता येईल त्याला. पण सुशांत सिंग राजपूत ज्या पिक्चरमध्ये काम करत होता, धोनीच्या जीवनावरती आधारित पिक्चरमध्ये काम करत होता, त्याच्यामध्ये एक टीसीचा बॉस असतो. मग त्यावेळी सुशांत सिंग राजपूत ज्यावेळी नैराश्यात बसलेला असतो, तो टीसी बॉस त्याला म्हणतो, हे बघ, जसं क्रिकेटमध्ये बाउन्सर आला की आपण त्याला डक करतो आणि फुलटॉस आला की आपण सिक्स मारतो, पण आपण कधी पिच नाही सोडत. त्यामुळं आजच्या कोरोना काळामध्ये, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर कधीही पिच सोडण्याचा विचार नका करू. हा विचार करा की हेही दिवस निघून जातील. आजच्या कोरोनामुळे आपल्या सर्वांमध्ये कम्युनिकेशन गॅप वाढलेला आहे. आता ऑनलाईन शिकवणे आम्ही घेत असताना सुद्धा नाना विविध अडचणी आहेत. त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो, काही डोळ्यांना त्रास होतो. पण माझं म्हणणं आहे मित्रांनो, ह्या कठीण काळामध्ये आपण शाळेला जाऊ शकत नाही, ऑनलाईन मध्ये आपण शिकतो, पण काहीतरी आपलं चालू आहे हा एक सकारात्मक विचार तुम्ही ठेवा. पण मधनं स्पीच सोडू नका. कसं आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे, काहीतरी ध्येय गाठायचं आहे, हा चांगला विचार आपल्या मनामध्ये येतो. त्या विचारावरती एक अढळ विश्वास ठेवा. त्याच्यामध्ये सातत्य असून दे त्या विश्वासामध्ये. आणि हे सांगत असताना मला त्या पहिल्यांदा साधूचं उदाहरण आठवतं की नाचत राहतो तो, त्यामुळे तुम्ही सतत अभ्यास करत राहा. ते सातत्य आपण जे ठेवतो, हे सातत्य म्हणजे डिसिप्लिन, याचं मूळ आपल्या चांगल्या विचारामध्ये असतं. त्यावेळी परिवर्तन घडायला सुरू होतं. आणि परिवर्तन होत असताना वेदना आपल्याला होतात, पण वेदना सहन करण्याची पण शक्ती ठेवा. मी तुम्हाला एवढंच सांगेन की पराभवानं माणूस हरत नसतो, तर प्रयत्न सोडल्यामुळे माणूस हरत असतो. त्यामुळं मी तुम्हाला वाक्य सांगेन, या कठीण काळामध्ये शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. त्यामुळं माझ्या वाणीला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर रवींद्रनाथ टागोरांची एक छोटीशी कविता मी तुम्हाला सांगतो. अस्तमनाला जाणाऱ्या
सूर्याच्या मनात एक दिवस विचार येतो. तो म्हणतो, मी ज्यावेळी अस्ताला जाईल त्यावेळी सर्वत्र अंधकार आणि हाहाकार माजेल. याची साद आकाशभर पसरते. मग सूर्याची जी साद आहे जी आकाशभर पसरली त्याला एक प्रतिसाद उमटतो आणि तो प्रतिसाद मिळतो एका छोट्या पणतीकडून. एक पणती पुढे येते आणि ती धिटाईने म्हणते, मी सर्व अंधकार दूर नाही करू शकणार, पण मी तेवत राहीन. प्रकाशानं अंधकार भेदला जाईल यावर मी लोकांचा विश्वास सार्थ ठरवीन. मी तेवत राहीन. तर मित्रांनो, आपण पण असंच तेवत राहूयात. चांगल्या सकारात्मक विचारांची आपल्याला मोठ बांधायची आहे. ह्या कठीण काळामध्ये एक सकारात्मक विचार तुम्ही ठेवा की हेही दिवस निघून जातील आणि चांगल्या विचारांना विश्वासाची जोड द्या आणि अढळ विश्वासाचं सातत्य ठेवा. त्याचं कृतीमध्ये रूपांतर होईल. त्याच्यावरती श्रद्धा ठेवा. श्रद्धेचं रूपांतर शक्तीमध्ये होईल आणि हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व बदलायला सुरू होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.